चल नक्कीच सलामीवीर एक बॉक्स क्रिकेट इतिहासातील यशस्वी खेळाडू सचिन राणा ऑन स्ट्राईक असेल. जयेश गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाले आहेत. अष्टविनायक अंधेरी लिजंड संघ मात्र इथे प्रथम गोलंदाजी करीत असताना सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या दरम्यान मात्र काय जबरदस्त एफर्ट्स तिथे दीपल शहाकडून पाहायला मिळाले. म्हणजे चित्त्याच्या वेगाने मात्र चेंडूपर्यंत पोहोचले आणि हीच खरी खासियत आहे. तुम्हाला असे वाटतील की ते उभे खूप कॅज्युअल पद्धतीने आहेत, परंतु नाही, हीच तर खरी त्यांची ओळख आहे. खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. धावाचा श्री गणेश या पहिल्या चेंडूवर. यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर मारा, अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला मिळते. 2 धावसंख्या ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करीत असताना रसल्पा पॅकर्स घाटकोपर. यावेळी मात्र चेंडूवर पहा, अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज थोडीशी हायटेड आहेत आणि आपल्या उंचीचा फायदा करून घेत असताना एक साईड आर्म पद्धतीची ही नक्कीच स्पर्धा असेल, त्यामुळे अतिरिक्त बाउन्स प्राप्त करण्याची एक नामी संधी. या दरम्यान मात्र जबरदस्त असा टॅपचा हा फटका तिथे पाहायला मिळत आहेत, परंतु डिक्लेअर झोनमध्ये हा फटका असेल. सर्व खेळाडू लक्ष द्यायचं आहे की झाडाच्या कोणत्याही भागाला जर वन बाउन्स जर टप्पा पडला तर नक्कीच डिक्लेअर असेल. एक इशारा कळवत असताना प्रशांत देखील एक लिजंड खेळाडू आहेत. काय जबरदस्त कामगिरी त्याने देखील ओंकार मालाड संघाकरता केली आहे गेली कित्येक वर्ष. आज मात्र पंचांच्या भूमिकेत. या दरम्यान सेन्सिबल क्रिकेट पहा, एक अलगद पद्धतीने मात्र थर्ड स्लिपच्या दिशेने फटका खेळत असताना पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे घाटकोपर आणि अंधेरी या दोन्ही विभागात मुंबईचं किंवा महाराष्ट्रातलं खूप मोठं क्रिकेट चालते. म्हणजे या विभागात आपल्याला मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू या विभागात आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे क्रिकेटची पंढरी आज मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र चेंडू घेत आहे पायाचा वेध, परंतु खूप चांगल्या दर्जाची तिथे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या सहाय्याने मात्र एक धाव परिवर्तित केली जाते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 6 या धावसंख्येवर पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र बीट जरूर केले, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. तिथे मात्र थोडेसे कॅज्युअल एफर्ट्स, धाव पूर्ण करायला काहीच हरकत नव्हती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र ही धाव पूर्ण होणार नाही याच मनस्थितीत राहिले आणि तिथे सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपात पहिल्या षटकाची इथे मात्र होते समाप्ती आणि धावसंख्या 6 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी मात्र अजय दाखल झाले आहेत. नक्कीच एक लिजंड खेळाडू हे देखील आहेत. गेली कित्येक वर्ष याही खेळाडूने कित्येक मैदानं गाजवली आहेत. दोन्ही संघामध्ये मातब्बर लिजंड खेळाडूंचा भरणा आहे. आणि गोलंदाजीसाठी मात्र दिनेश दाखल होतील. आजच्या या स्पर्धेतील मात्र दुसरा सामना आपण पाहत आहोत. मालाडचा मोरिया आणि ओमसाई क्रिकेट क्लब आयोजित भव्यदिव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक 2026 मध्ये पुन्हाच एकदा हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. तमाम क्रिकेट प्रेक्षक आणि क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि पहिल्या डावाला मात्र आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर मात्र गोलंदाज असेल दिनेश. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेटची हाताळणी इथे पाहायला मिळते. दिनेशचा हा चेंडू मात्र वेगवान होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे. गली रिजनमध्ये 1 धावांकरता
या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर आणि खूप चांगल्या ताकदीने मात्र फटका खेळण्याचा इरादा सचिन राणे यांचा, परंतु लॉंग ऑफच्या दिशेला खूप चांगल्या पद्धतीचं फील्ड प्लेसमेंट आहे, खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलं आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 8 या धावसंख्येवर. इथे मात्र अजय आले आहेत, एक तारांकित खेळाडू आहेत अजय, आणि नक्कीच अष्टपैलू खेळाडू अशी त्यांची ओळख आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका खेळत असताना या दरम्यान मात्र चेंडू हवेत आहे आणि अजून एक शॉर्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. चौकाराच्या शोधात होते विजय आणि गॅप शोधण्यात मात्र अपयशी ठरत आहेत. बॅटच्या बरोबर मधोमध जरूर लागला होता, एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, फटका काही ग्राउंडेड झालेला नाही आहे, बाउन्सने मात्र चकवा दिलाय. येथे या सामन्यातील दुसरी विकेट. कौतुक करावं लागेल नक्कीच अष्टविनायक संघाच्या गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने एखाद्या लिजंड संघाला घाटकोपर असल्फ घाटकोपर सारख्या संघाला मात्र त्यांनी रोखून ठेवलं आहे. म्हणजे मोठे फटके मारण्याची कोणती संधी दिलेली नाही आहे. एक जबरदस्त गोलंदाजीचे एफर्ट्स आपल्याला दिनेश याचकडून पाहायला मिळत आहेत. 9 अशी धावसंख्या पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सनी आलेच, यावेळी मात्र दिप्पलच्या हातात चेंडू येतोय की काय. सचिन राणे वेगाने स्ट्राईक एंडकडे मात्र परतले होते. चेंडू जर हातात आला असता तर कदाचित धावचीची संधी उपलब्ध झाली असती. तुर्तास येते एक धाव. धावसंख्येचा धावफलक जर पहिला 10 या धावसंख्येवर, दुसऱ्या षटकातील मात्र हा शेवटचा चेंडू असेल. या दरम्यान मात्र सुरेख असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तितकंच खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मिळवणे. कव्हरला कोणी नव्हते त्याच्यामुळे थोडीशी बीट झाले, डबल माइंड अवस्थेत. दुसऱ्या षटकाची होते मात्र समाप्ती आणि असल्फ संघ मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 11 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या मी जरूर म्हणेन, परंतु गोलंदाजीचेही विशेष कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी टप्पा हाताळला आहे. फलंदाज फुटवर्क जरूर करतायत, परंतु मोठा फटका मारण्यात मात्र अपयशी ठरत आहेत. या मैदानाचा विचार केला मोठं मैदान जरूर आहे, परंतु चौकार मारण्याकरता तुम्हाला गॅप शोधावे लागतील. तिसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. मिलिंद आल्यात, बॅटची थोडीशी आउटर एज ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. उंच पुरे फलंदाज सनी इथे मात्र गॅप शोधण्याच्या प्रयत्नात. यावेळी मात्र काय चेंडूचं वळण दिलंय. किंग ऑफ स्पिन, लेग टर्नचा मारा, नक्कीच जबरदस्त चेंडू मिळेल. काय टप्पा टाकलाय. सिमेंटच्या खेळपट्टीवर टर्न करणं थोडंसं कठीण असतं, परंतु टर्नने बीट केलाय. वा, काय चेंडूची हाताळणी केली. विजय मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आले आहेत. असल्फ संघ इथे मात्र संकटात सापडत असताना यावेळी मात्र मिलीने नो चेंडू जरूर टाकले, परंतु बीट केलंय फलंदाजाला. अजय आलाय आणि अजय गेलाय. कौतुक करावं लागेल, त्यालाही माहिती आहे फलंदाज फुटवर्क करीत होता, परंतु कुठे ना कुठे विकेट्स घेणं हेही फार गरजेचं होतं आणि ती विकेट जरूर आल्या. नक्कीच एक चांगली बाब घडते, विकेट्स गेल्यामुळे चेंडू काउंट होतोय, त्यामुळे नक्कीच हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. कारण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर फलंदाजांना थोडासा जास्त बेनिफिट येतो, तो कुठेही पुढे जाऊन मारू शकतो. गोलंदाजाकरता काय आहे तर आखूड टप्प्याची रेष आहे, त्यामुळे त्यालाही आपला बचाव करावा लागेल. या दरम्यान मात्र या सामन्यातील पहिला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र गॅप शोधलाय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बऱ्याच अवधीनंतर एक लूज डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान मात्र पुन्हाच एकदा आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा स्क्वेअर ड्राईव्ह. एक धाव, धावसंख्येचा धावफलक जर पाहिलं 18 अशी धावसंख्या. वैभव आल्या आल्या मात्र आक्रमक स्वरूप धारण करीत असताना यावेळी मात्र खूप सुरेख असा टप्पा. फुटवर्क होत असताना कुठे ना कुठे वेग वाढवणं फार गरजेचं होतं. तेच करीत असताना मिलिंद 3 षटकांची इथे मात्र होते समाप्ती. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर असल्फ घाटकोपर संघ 19 या धावसंख्येवर. तीन षटकाची इथे मात्र होते समाप्ती. 19 धावसंख्या. मागचा जर सामना आपण पाहिला तर 23 धावसंख्येचा मात्र पाठलाग झाला होता. त्यामुळे नक्कीच इथे 24+ धावा कराव्या लागतील हे सुद्धा लक्षात असेल. कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. एका बाजूला सचिन राणे मात्र सुरुवातीपासून किल्ला लढवत असताना अजूनही खेळपट्टीवर स्थगित आहे. गोलंदाजीसाठी मात्र दीपल शहा आल्यात. यावेळी मात्र अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर चेंडू गॅपमध्ये आहे. कोणताही खेळाडू तिथे सज्ज नाहीये. आणि इथे मात्र पाहायला मिळतील 4 बहुमोल धावसंख्या. 23 अशी धावसंख्या. एक जबरदस्त फलंदाजी या दोन्ही बॅटर्स कडून आता मात्र पाहायला मिळते. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलने लगा है. म्हणजे मागच्या चेंडूवर जो हल्ला चढवला होता त्याची कॉपी करीत असताना मात्र सचिन त्याच दिशेला दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू काही वाईट नव्हता परंतु ज्या पद्धतीने फुटवर्क केलं चेंडूच्या पिचिंगपर्यंत येणं फार गरजेचं होतं. तेच करीत असताना सचिन सेन्सिबल क्रिकेट. गेले कित्येक वर्ष या खेळाडूने का बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आहे. कारण दडपणाचा सामना त्याने कित्येक वेळा केला आहे. त्यामुळे हे दडपण त्याला नवीन नाही आहे हेच दर्शवित असताना सचिन ऑन दी स्ट्राईक. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावसंख्या. यावेळी मात्र पाहावं लागेल. चेंडू मात्र घेतोय पायाचा वेध. येतो डॉट बॉल. एक 2 मिनिटं. ओके 24 झाला. तर 24 अशी धावसंख्या. यावेळी मात्र पहा पॅटची आउटर एज आणि फलंदाज मात्र बाद. हा अनुभव आहे दीपलने काय जबरदस्त पद्धतीने हा मात्र चेंडू हाताळला. त्यालाही माहीत होतं या प्रत्येक चेंडूवर सचिन हल्ला चढवतोय. कुठे ना कुठे त्याला बॅकफूटला ढकलणं फार गरजेचं होतं. आणि तेच करीत असताना चेंडूला फ्लाईट आणि टर्न प्राप्त झालं होतं. आणि कट करण्याच्या प्रयत्नात मात्र सचिन यष्टीरक्षकाच्या मागे मात्र झेलबाद. त्याची जागा करण्यासाठी फलंदाज सचिन आलेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. एक सचिन गेलाय त्याच्या जागी दुसरा सचिन माफ करा संतोष मात्र फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. दीपलने इथे मात्र चौकाराच प्रत्युत्तर दिलं आहे. लागोपाठचे 2 चेंडू मात्र त्याने डॉट केले आहेत. पाहावं लागेल. ते कुठे ना कुठे फलंदाजाला रीड करीत असताना दीपल. यावेळी मात्र बॅक टू बॅक 3 डॉट चेंडूचा मारा मात्र पाहायला मिळतोय. काय जबरदस्त एफर्ट्स दीपल कडून. चौकार गेल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर ज्या पद्धतीने दिलंय. यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय आणि ते फार गरजेचं होतं. धावा थांबल्या होता त्या येणं फार गरजेचं होतं. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 25 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावातील मात्र हा शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र वैभवला मागे खेचलंय. नो चेंडूचा मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने तिथे सावध राहणं फार गरजेचं होतं परंतु काय घडतंय तिथे नो चेंडू. त्यामुळे 1 धाव.
धावसंख्या इथे मात्र एका धावाने पुढे सरसावेल, पाहावं लागेल. 26 अशी धावसंख्या. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. तर पहिल्या डावाची समाप्ती. इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना असल्फा पॅकर्स घाटकोपर लिजंड संघ मात्र जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. 28 धावसंख्येचं विजयी लक्ष्य असेल अष्टविनायक अंधेरी लिजंड संघासमोर. चला यानंतर लागली सामना होणार आहे लक्ष्मी 11 चेंबूर त्यांचा विपक्ष ओमकार मालाड संघ. विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. यानंतर होणारा सामना लक्ष्मी 11 चेंबूर त्यांचा विपक्ष ओमकार मालाड संघ. तर नक्कीच ह्या विजेता संघाचा सामना लागलीच होणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेता संघ बाबू भूमी 11 जलसा मालाड संघ यांच्याबरोबर होणार आहे. पाहावं लागेल 28 धावांचा मात्र विजयी लक्ष्य असेल. नक्कीच या स्पर्धेकरता मात्र उपस्थित भाग घेतलेल्या सर्वच खेळाडूंना विनंती असेल आपल्यासाठी थंडगार ताक पेय त्याचा नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. तरी मंचाच्या मात्र कमलेशजी प्रजापती याचकडून आपण थंडगार पेय ताक पिऊ शकता. विनंती असेल स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांना विनंती असेल आपण या थंडगार पेयाचा लाभ घ्यायचा आहे. कमलेशजी प्रजापती आपण दिलेल्या या दानाबद्दल आपलं खूप सारा आभार असेल. नक्कीच वळूयात मात्र सामन्याच्या दिशेने. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. मुंबई बॉक्स क्रिकेट इतिहासामधील एक सर्वोत्तम फलंदाज दीपल शहा ऑन स्ट्राईक असतील. एक चतुर फलंदाज आहेत आणि नक्कीच या 28 धावांचा पाठलाग करीत असताना त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल झाल्यात. या दरम्यान मात्र बॅटची एक खूप सुंदर अशी दिशा देण्याचं काम मात्र केलं आहे. गोलंदाज विजय एक तारांकित गोलंदाज आहेत. मात्र सेन्सिबल क्रिकेट म्हणजे गेली कित्येक वर्ष या देखील खेळाडूने एकाच संघासमोर खेळ करीत असताना म्हणजे दीपल त्याचबरोबर अजय विजय सचिन राणे आणि त्यांची संपूर्ण कंपनी असल्फा क्रिकेट करता गेली कितीतरी वर्ष योगदान दिलं आहे. त्यामुळे दीपलला जाण आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि कशा पद्धतीने आपण या गोलंदाजांना सामोरे गेलं पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट. यावेळी लेट कटचा मारा पुन्हाच्या एकदा. म्हणजे हे क्रिकेट गली रिजन आणि दीपल या दोघांतर्फेचा चालू आहे की काय. नॉन स्ट्रायकर बॅटर. चार चेंडूंनी 4 धावा. यावेळी मात्र चकवा दिलाय. वेगाने मात्र बीट केलाय. दीपल शाह थोडेसे नाराज असतील स्वतःवर कारण या सामन्यातील प्रत्येक डॉट चेंडू दडपण वाढवणार असेल. या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर काय जबरदस्त फटका हाताळला होता. तिथे मात्र 2 धावा घेण्याचा कोणताच इरादा नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये विजयने मात्र चेंडू अडवला. यांना तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या.
पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि इथे मात्र 28 धावांचा पाठलाग करीत असताना सिद्धिविनायक अंधेरी लेजंड संघ मात्र 5 या धावसंख्येवर. आता शेवटच्या 18 चेंडू 23 धावांची गरज असेल. दीपललाही माहिती आहे हा सामना केवळ 1 चौकारांचा आहे, त्यामुळे धावफलक गलटा ठेवणं फार गरजेचं असेल. आणि दीपल हे इतके चतुर फलंदाज आहेत की सर्वचे सर्व चेंडू आपल्याकडे ठेवण्याचा ते प्रयत्न देखील करतील. पाहावं लागेल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कृपया करून. गोलंदाजीसाठी मात्र संदीप आले आहेत. नक्कीच संदीप देखील एक दर्जेदार गोलंदाज आहेत. 18 चेंडू तर 23 धावांचा नक्कीच त्यांना बचाव करायचा आहे. पाहावं लागेल. या दरम्यान मात्र पहा फ्लाईटने थोडा वेळाकरता बीट केलं होतं आणि एक हलकासा लेग टर्न. मुंबईचं बॉक्स क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही जर पाहिलं तर अनेक क्रिकेट वेडे केवळ मुंबईचं क्रिकेट पाहण्याकरता मात्र या उन्हाळ्याच्या दिवसात भेट देत असतात. त्याचं कारण मी म्हणेन मुंबईत विविध प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. या दरम्यान मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तिथून आवाज आला अडव अडव, कारण तिथे दीपलशाला स्ट्राईक द्यायची नाही आहे. म्हणजे 8 चेंडूच्या समाप्तीनंतर नॉन स्ट्रायकर बॅटर्स मात्र स्ट्राईक एंडला. या दरम्यान मात्र सुरेख स्वीपचा मारा तेथे मात्र केला जातोय. बॅटर वैभव व्यासकडून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेटचा अनुभव मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये घेत आहोत. यावेळी फुटवर्कचा वापर जरूर केलाय. तिथे पाहावं लागेल काय जबरदस्त एफर्ट्स तिथे पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे मात्र आपल्याला अडवायची आहे आणि त्या निर्धाराने मात्र आपल्याला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सनीने काय जबरदस्त एफर्ट्स दिले आहेत. म्हणजे फलंदाजी करत असताना सनीने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती ना, वैभवकडून जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव पूर्णपणे मॅचमध्ये आहे. पहा 4 गडी बाद झाल्यानंतर मात्र फलंदाजीने आता मात्र फिल्डिंगमध्ये काय जबरदस्त एफर्ट्स देत असताना हे फार गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना क्रिकेट केवळ फलंदाज आणि गोलंदाजाचा खेळ आहे, हे चुकीचं आहे. तो जास्त करून विशेष करून क्षेत्ररक्षणाचा खेळ आहे. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 9 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड. 28 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. संदीपने मात्र जबरदस्त मारा केलाय. 4 चेंडूत केवळ 4 धावा दिल्या आहेत. एकोणीस धावांची गरज अजूनही आहे. पाहावं लागेल संदीप पुन्हा एकदा. या दरम्यान मात्र स्लॉक स्वीप करायचा होता परंतु बीट केलाय. येतोय डॉट बॉल. कुठे ना कुठे चौकार येत नव्हता आणि दीपलला ते माहिती आहे या 4 धावा येणं फार गरजेचं आहे, परंतु फ्लाईटने बीट केलाय. वा काय लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे या दुपारच्या सत्रामध्ये गरमी आणणारा हा सामना. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी अजूनही. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका, परंतु काय लाजवाब एफर्ट्स नाही. त्यानंतर मात्र धावचीत होता होता वाचलाय. मी असंच म्हणेन थोड्या वेळाकरता नॉन स्ट्रायकर बॅटर त्यालाही वाटलं होतं की मी आता बाद होतोय की काय, परंतु 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 10. या सामन्याचा जर विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर कोणती विकेट्स गेलेली नाही आहे, परंतु धावाही तितक्या आलेल्या नाही आहेत. 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे.
कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे इथून येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 9 धावा काढणं फार गरजेचं असेल. दोन्ही फलंदाज आता दबावात असतील. आता गोलंदाजीसाठी मात्र अजय आले आहेत. अजय आणि विजय म्हणजे दोन खेळाडू या मुंबईला दिले आहेत ना. दोन्ही खेळाडू सेम पद्धतीची फलंदाजी करतील, गोलंदाजी देखील सेम करतील, क्षेत्ररक्षण सुद्धा सेम करतील. त्यामुळे त्यांना ओळखणं फार कठीण आहे. जे जुने खेळाडू आहेत तेच त्यांना ओळखू शकतील. कोणी म्हणेल की मागेच तर त्याने गोलंदाजी केली होती, आता तो परत कसा काय आला. परंतु दोन्ही जुळे बंधू आहेत आणि गेली कितीतरी वर्षे याही दोन बंधूंनी मात्र या क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. 12 चेंडू आणि निर्णायक 18 धावसंख्येची गरज असेल. अजयकडे मात्र दोन्ही टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. दोन्ही बाजूला ते चेंडू कट करतात. पाहावं लागेल. यावेळी मात्र टनने बीट केलाय. एकदम शेन वॉर्नची आठवण करून देत असताना किंग ऑफ स्पिन पूर्णतः हतबल केलंय. फक्त चेंडूला पाहत राहिले. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू. डिपलवर वाढता दबाव असेल. काऊ कोर्नरचा गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे डिपल याचा. परंतु पहिले 2 चेंडू केवळ सचिन आणि अजय हे चित्र पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा स्लॉप स्वीप खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र 1 धाव. डिपल्सच्या ताकदीने खेळत आहेत. टायमिंगचे खेळाडू ते देखील आहेत, परंतु गॅप शोधण्याचं वारंवार अपयश आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 11 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा चेंडूच्या पिचिंगपर्यंत जरूर आले आहेत, परंतु धावसंख्येचा वाढता दबाव या फलंदाजाच्या डोक्यावर स्पष्टपणे पाहायला मिळतोय. या षटकातील हा 3रा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजयने मात्र आता खूप मजबूत दावेदारी पेश करीत असताना असल्फा घाटकोपर संघ. आता मात्र 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावसंख्येची गरज. आठ चेंडू आणि 17 धावसंख्या. कुठे ना कुठे 2 ते 3 चौकार येणं फार गरजेचं आहे. हा तोच लिजेंड संघ आहे. फलंदाजीसाठी मात्र विनय आलेत. विनयवर मात्र मोठी जबाबदारी असेल. हे देखील एक जुने जाणते लिजेंड खेळाडू आहेत. पाहावं लागेल ज्या पद्धतीने वैभवने घाटकोपर संघाकरता ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी केली होती, त्या पद्धतीने आक्रमणाची धुरा मात्र सांभाळावी लागेल. यावेळी फुटवर्कचा वापर केलाय, पायाचा वेध घेतलाय. 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज अजय याचकडून. या गोलंदाज चकवा देणारा खेळाडू आहे. म्हणजे उपस्थित जे जुने जाणते खेळाडू तर असतीलच, त्याचबरोबर युवा खेळाडू आहेत. त्यांनी या लिजेंड खेळाडूंचा खेळ जो आहे जवळून पाहणं फार गरजेचं असेल. खूप काही शिकण्यासारखं आहे. या दरम्यान मात्र काय जबरदस्त एफर्ट्स डिपलच्या याचकडून. तोच फटका, तोच गॅप ते पाहत होते मागच्या षटकापासून. अखेरीस तो फटका आलाय. चौकार अडवला पाहिजे होता, परंतु फटका इतका जलद गतीने होता. रिॲक्शन टाईम फार कमी होता. पहिला एक मोठी धाव या चेंडूवर. धावसंख्या 16. 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. डिपलकडे स्ट्राईक येणं जास्तीत जास्त फार गरजेचं असेल. पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या मैदानावर 4 धावांसाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. या चौकाराने मात्र नक्कीच अंधेरी लिजेंड संघाच्या वतीने थोडीशी जान फुंकले. पाहावं लागेल. डिपलने असे कितीतरी सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. मला आठवतो 2012 साली 1 चेंडू तर 6 धावा असताना डिपलने रेम्बो संघाविरुद्ध षटकार ठोठावला होता. अर्थातच बॉक्स क्रिकेट होतं, परंतु समोरच्या दिशेला षटकार होता. आणि तोही एक षटकार जो आहे माहीमकर कधीच विसरणार नाहीत, कारण असा पराक्रम करणं कोणालाच जमलेला नाही आहे. त्यामुळे पाहावं लागेल. 6 चेंडू आणि निर्णायक 12 धावसंख्येची गरज आहे.
यावेळी मात्र अनिल आहेत, पाहावं लागेल. इथे स्ट्राईक दीपलला देणार नाहीये घाटकोपर संघ, असलफा संघ. त्यामुळे नक्कीच गॅपसुद्धा किंवा फटकासुद्धा अशा ठिकाणी खेळावा लागेल जिथे दोन्ही बॅटर स्ट्राईक रोटेट करू शकतील. नाही, हे ओरम क्रिकेट नक्कीच नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. येतोय डॉट बॉल आणि रेफर मात्र इथे सुचवलंय, पाहावं लागेल. प्रथम दर्शनी मात्र पंचांचा जो प्रथम कॉल आहे वाईड नसणार आहे. त्यामुळे नक्कीच तिसऱ्या पंचांना विनंती असेल हा चेंडू वाईड बॉल आहे अथवा नाही याची पडताळणी करायची आहे. सिद्धिबेन कंदेरी संघाचं वैशिष्ट्य जर म्हणावं लागेल तर दीपलला जास्तीत जास्त स्ट्राईक येणं फार गरजेचं आहे, कारण 3 षटकात धावा झालेल्या नाही आहेत आणि एक शेवटची नामी संधी आहे. एक 2 चौकारांचा हा सामना आहे आणि हा चेंडू अतिशय महत्त्वपूर्ण असेल. आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर समजतं भारतीय सिने संगीताच्या जगतावर एक दुःखद कळा. नक्कीच माननीय पद्मश्री आशाताई भोसले यांचं एक दुःखद निधन मात्र आज सकाळच्या सत्रात झालं. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. बाबूभूमी 11 जलसा मालाड आपण लागलीच. नाणेफेकीचं करता मंचाकडे संपर्क साधायचा आहे. जलसा मालाड संघ आपण लागलीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय क्लोज कॉल आहे आणि पाहावं लागेल वाईट आहे अथवा नाही. आणि इथे मात्र थर्ड अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय की हा चेंडू वाईड असेल. त्यामुळे नक्कीच आता धावांचं विजयी समीकरण असेल 5 चेंडू आणि 10 धावसंख्या. अठराशे धावसंख्या धावफलकावर. म्हणजे दोन्ही संघाचा जर धावफलकाचा विचार केला, दोन्ही संघाची सेम स्थिती होती. 3 षटकात 18 धावसंख्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र बाजी मारली होती. पाहावं लागेल 5 चेंडू आणि निर्णायक 10 धावांची गरज. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर केला होता, खूप चांगला निर्णय, परंतु बॅट मिडल काही झालेला नाही आहे. त्यामुळे 1 धाव, एक चांगली बाब की दीपल पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. एकाच चौकार नक्कीच या मॅचमध्ये रंगत आणू शकते. इथे मात्र फिल्डर्सना चांगले एफर्ट्स द्यावे लागतील. खूपच चांगल्या रंगतदार अवस्थेत हा सामना आजच्या या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक 2026. पुन्हा एकदा हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत आहे. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका, परंतु तिथे पहा धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न नाही आहे आणि स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न दीपल यांचा. आता 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहावं लागेल. इथे खूप चांगले एफर्ट सनी यासकडून झाले. पहा या क्षणाला क्षेत्ररक्षण अतिशय महत्त्वाचा आहे. सीमारेषा जरी चौकाराची मोठी असली तरी सुद्धा जर आपण खेळाडू पाहिले 3, 3, 6, 8 खेळाडू सीमारेषेकडे आहेत, त्यामुळे त्यांना ते सुरक्षा कवच भेदणं फार कठीण आहे. आज जागतिकीकरणात ज्या पद्धतीने इराण, इस्रायल आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांचं आक्रमण जसं थोपवलं आहे त्याची दाद देते संपूर्ण जग. पाहावं लागेल क्रिकेटचं मैदान. यावेळी मात्र येते महत्त्वपूर्ण विकेट. दीपलच्या बॅक टू दी डगआउट. कुठे ना कुठे दीपलच्या डोक्यात ही वाढता दबाव होता आणि कुठे ना कुठे चौकार येत नव्हते. त्या प्रयत्नात मात्र दीपल आपली विकेट गमावून बसतोय.
2 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज असेल 9, परंतु कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे चमत्कारच या सामन्याला वाचवेल की काय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. परंतु मॅच ऑन आहे मित्रांनो. एखाद नो चेंडू पडला आणि त्यावर जर चौकार आला तर काही घडू शकतं. पाहावं लागेल. तुर्तास 2 चेंडूवर 2 चौकार येणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र पहिला चौकार नाही. झेल घेण्याचा मात्र प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला आहे. आत्ता मात्र एक औपचारिकता राहिलं आहे की काय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र असल्फा पॅकर्स घाटकोपर संघ मात्र हा सामना आपल्या नावे करत असताना या स्पर्धेतील मात्र सेमीफायनलची फेरी मात्र गाठतोय. अभिनंदन आणि विशेष कौतुक असेल अंधेरी लेजंड संघ. आपण देखील खूप चांगली लढत या सामन्यामध्ये दिली आहे. चला बाबू भूमी 11 जलसा मालाड, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिद्धिविनायक अंधेरी संघ, आपण हा सामना जरी पराभूत झाला असेल तरीसुद्धा या स्पर्धेची एक आठवण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्हाचा स्वीकार करण्यासाठी मात्र मंचाकडे यायचं आहे. दीपलच्या आपण यायचं आहे. या स्पर्धेची एक गोड आठवण घेण्यासाठी मात्र नक्कीच सन्मान चिन्हाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे. सिद्धिविनायक अंधेरी संघ, आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आपलं या स्पर्धेतील मात्र सन्मान